तर आता आम्ही इथून निघतो उज्जैनवरून, महाकालवरून. आता आम्ही जाणार आहे ओंकारेश्वरला. तिथून ऑटो पकडली आहे गाडीसाठी. तर तिथून प्रायव्हेट गाडी करून आम्ही जाणार आहे डायरेक्ट ओंकारेश्वरला. आम्हाला टॅक्सी भेटली आहे इथून उज्जैनवरून ओंकारेश्वरला. 2300 रुपये बोलला, सर्वजण 2500 बोलत होते. मग आता आम्ही घेऊन चालू आहे पर्सनल गाडी. हॉटेल घेतलं आहे, ओंकारेश्वरला आलो आम्ही. आता फ्रेश वगैरे झालो आणि आता निघतो आहे आम्ही. 300 रुपयाचा VIP पास काढलेला. आता बघूया कसं काय पुढे जाऊन. इथं आलो ओंकारेश्वरला, आता बघूया पुढे काय काय. चले अक्षय, आम्ही आलो इथं मंदिराजवळ. आता महाराज कोण आहे काय माहिती. हा खाली जायचं ना आपल्याला. अरे मग आपल्याला आंघोळ करून जायचं अक्षरवरती. आम्ही इथून चालत जायचं. हा ब्रिज उतरला की जायचंय. असं गर्दी आहेत. चाललो आम्ही आंघोळ करायला. ऊपर से खोला, ऊपर से लेकर आना. उनकी इथं जाऊन आंघोळ करणार आहे. हेच ते रीलमध्ये दिसतं, ते लाईनी असतात त्या. तर काहीच गर्दी नाही. हाँ जाने के अभी दर्शन तो करने. इथं जाऊन आंघोळ करणार आहे. नहाने गए आम्ही पोहोचलो इथं ओंकारेश्वरला. आहे बा रीलमध्ये दिसतं ते आहे, इथून पाहिलं जातात ते. आणि पाठीमागं नर्मदा नदी. आता जाऊन आम्ही आंघोळ करणार आहे, मग दर्शन करायला जाणार. पाणी स्वच्छ वर. एवढी लाईन असते सीझनमध्ये. एवढे माळा चढून जायचे. मग वरती मंदिर आहे. तर आंघोळ करून निघतो आम्ही. आंघोळ करून आम्ही आलो बाहेर. आता जातोय दर्शनासाठी. 300 रुपयाचा पास काढलेला.
इथून लाईन आहे बघा. तिकीट बुक केलेले आहे त्या VIP साठी, म्हणजे पाससाठी. तर आम्ही इथं आलो. परत ते बोलले उधर आगे जाओ, उधर से काउंटर से और बैंड लेके हाथ में बांधने का, फिर छोडेंगे. मग आता आम्ही चाललोय परत तिकडे काउंटरवरती बँड घ्यायला. तुम्ही पण चूक करू नका अशी. जर तुम्ही पास काढून आला असेल जर 300 रुपयाचा, तर स्टार्टिंगला तिथे काउंटर आहे, तिथून बँड घेऊन मग आतमध्ये एंट्री करा. आता परत तुम्हाला यावं लागेल आमच्यासारखं. हां अक्षा चेकिंग होतं ऑनलाईन केले की नाही, तर चेक करतात ते. आधार कार्ड मागतात. इसको बांधो. सुभाष में नहीं, अक्षय हो अक्षय. VIP साठी चालले आता आतमध्ये. इथून जायला एंट्री आहे. पूजा पाठ वगैरे. आलं मंदिर इथे. आणि 5 लोकांची लाईन आहे. 5 असलं की लवकर 5 मिनिटात दर्शन होतं. हर हर महादेव. पार्वती पदे हर हर. त्याच्या आतमध्ये नमो पार्वती पदे हर हर महादेव. दर्शन झाले. आम्ही आता चाललोय नर्मदा नदीमध्ये थोडं बोट फिरवायला, म्हणजे बोटमध्ये फिरायला चाललोय बोटमध्ये. अक्षय कसं वाटलं दर्शन करून? बरं झालं आपण पास काढला होता म्हणून. लवकर झालं. आणि इथे म्हणजे छोटंसं म्हणजे ते पिंड आहे, एवढं मोठं पिंड नाही महाकाळेश्वर सारखं. छोटीशी पिंड आहे. झालं. आता चला जातो नर्मदा घाटामध्ये. आता आम्ही चाललोय बोटीने. ते 4 ठिकाणी फिरवतात बोटीने. एकाचे 100 रुपये सांगितलंय. चाललोय फिरायला बाबा. अक्षय शंकराचार्यांची मूर्ती आहे. नर्मदा पुराना संग्राम. लेकिन 3 संगम का पानी किधर दिख रहा है? या डैम के पीछे है. तो डैम के पीछे है. तो तुम इधर से बोटीने इथं आलो या साईडला. ममलेश्वर मंदिरात चाललो आम्ही आता. असं बोलतात ओंकारेश्वरचं दर्शन केलं की या देवाचं पण करावं लागतं, नाही तर दर्शन पूर्ण मानत नाही. त्यामुळे आम्ही आता इथे आलोय. इथून मधून रस्ता जायला ममलेश्वर मंदिरसाठी. हे मंदिर आहे वाटतं. चाललं आता दर्शन करायला आम्ही. ज्योतिर्लिंग दर्शन मंदिर चाललं आतमध्ये. पाया पडायला मुख्य द्वार आहे. हे मंदिर आहे.
कमलेश्वर इथून आत जायचा रस्ता आहे. चालू आहे आतमध्ये. कमलेश्वर ज्योतिर्लिंगचं पण दर्शन झालं. ताक्षा पुढे काय हॉटेलवर जाऊया, जेवण करून हॉटेलवर जाऊन झोपूया. पुढे थांब ना, फिरून जरा इथं घाटावर फिरू जरा. उद्या 10च्या नंतर फिरायचंच आहे का उद्या जायचं 10ला आपल्याला? 10ला चेकआउट होणार ना आपलं. हा मग मग संध्याकाळी 5ची फ्लाईट आहे. 10 आपल्या निघायला लागणार आहे. पोहोचायला 3 तास जातील. हा आता मग जरा 10 वाजता फिरलं असतं निघूया. जरा थोडं. कुठं फिरायचं? इथं घाटावर फिरू ना. मागसे बोलते तसं फिरूया. फिरून मग जाऊया हॉटेलवर. मग उद्या रिटर्न फ्लाईट आहे आमची संध्याकाळी 5 वाजताची. तर गुड मॉर्निंग गाईज. आता आजचा आमचा शेवटचा दिवस आहे ते ओंकारेश्वरचा. तर आम्ही आता चेकआउट केलं आहे 10 वाजल्या सकाळचे. आमची संध्याकाळची 5 वाजता फ्लाईट आहे, 5:30 वाजता इंदोरवरून मुंबईला. मग आता आम्ही नाश्ता करून निघतो एअरपोर्टला डायरेक्ट. भावांना कुठला पण नशा करा, पण तो भांगचा नशा करू नका बाबा. एवढा डेंजर नशा आहे ना, 2 दिवस तरी काय शुद्धच राहत नाही. त्यामुळे भांग स्किप करा. उज्जैनला आल्यावर खूप खतरनाक आहे. झाला आता आमचं सगळं दर्शन. आता आम्ही निघतो मुंबईसाठी. चला मग बाय बाय. ब्लॉग कसा वाटला बघून सांगा. चला आता आमची ट्रिप संपलेली आहे. मी एअरपोर्टला आलो आहे. एअरपोर्टवरून मग घरी डायरेक्ट. ही आमची शेवटची फ्लाईट मुंबईला जायची. तर चाललं आहे मुंबईला. फायनली आलो आम्ही मुंबई एअरपोर्टला. अक्षय